श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 12 ते 14 मेचं जे काही करंट अफेअर असेल ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत। अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट अशा प्रकारचं हे करंट अफेअर आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर आहे ते लास्टपर्यंत पाहायचं आहे। त्याचप्रमाणे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणताही एक्झाम देत असाल तर ऑल एक्झामसाठी हे तुमच्यासाठी लेक्चर उपयुक्त ठरणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता अगदी आपण व्यवस्थितपणे सर्व घडामोडी या ठिकाणी पाहूया। लगेच आपण आता या लेक्चरला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न पहिला पहा, अलीकडेच भारताने जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा निर्माण करणारा कोणता देश मागे टाकलेला आहे? बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जपान। जपान यापूर्वी 3 क्रमांकाला होता, आता भारत 3ऱ्या क्रमांकाला आलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। आता या ठिकाणी पहा, लेटेस्ट जपानमधील घडामोडी 2024 सर्व काही या ठिकाणी पाहूया। जपान जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणार आहे। पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जपानला एक नवीन बेट सापडलेला आहे। जपान अंतराळ संस्थेच्या मदतीने इस्रो पुढील चंद्र मोहीम पूर्ण करणार आहे। हे तीनही पॉईंट एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय इम्पॉर्टन्स आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच पिरूल लावो पैसा पाओ हे अभियान सुरू केलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तराखंड। बघा विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट उत्तराखंड घडामोडी 2024 लगेच आपण या ठिकाणी पाहूया। काय आहेत ह्या सर्व घडामोडी पहा। उत्तराखंड मुख्यमंत्र्यांनी हिमालयन बास्केट सुरू केलेलं आहे। समान नागरिक संहिता लागू करणारे उत्तराखंड पहिले राज्य ठरलेलं आहे। ड्रग्स विरुद्ध धामी मोहीम सुरू उत्तराखंड राज्याने केलेली आहे। उत्तराखंड सरकारने बाहेरील लोकांकडून शेत जमीन खरेदी करण्यास बंदी घातलेली आहे। संयुक्त लष्कर सराव सूर्यकिरणची 17वी आवृत्ती उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया। वेल्थिएस्ट सिटीज रिपोर्ट 2024 नुसार जगातील सर्वात श्रीमंत शहर कोणते घोषित करण्यात आलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, न्यूयॉर्क। आता विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया। नुकताच भारत फ्रेंच लष्करी सराव शक्ती 2024 कोठे आयोजित केला जाणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजस्थान। मग विद्यार्थी मित्रांनो, राजस्थानच्या ज्या काही घडामोडी आहेत 2024च्या, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण काही लेक्चर्स पूर्वी पाहिलेलं आहे। तर आपण लगेच पुढील प्रश्न पाहूया। अलीकडे कोणत्या देशाने भारतीयांच्या व्हिसामुक्त प्रवेशांची अंतिम मुदत वाढवलेली आहे? या ठिकाणी पर्याय क्रमांक सी आहे, श्रीलंका। बघा विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट श्रीलंका घडामोडी 2024 लगेच एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत। या ठिकाणी पहा, श्रीलंकेतील भारतीय गृहनिर्माण प्रकल्पाअंतर्गत 1300 घराचे बांधकाम औपचारिकपणे सुरू करण्यात आलेलं आहे। प्रथम निसांका वनडेमध्ये द्विशतक झळकवणारा पहिला श्रीलंकेचा क्रिकेटपटू ठरलेला आहे। श्रीलंका आणि मॉरिशसने UPI सेवा सुरू केलेली आहे। श्रीलंकेतील पर्यटन स्रोत म्हणून भारत हा अव्वल स्थानी आहे। नवीन भारतीय उच्चायुक्त संतोष झा यांनी श्रीलंकेत पदभार स्वीकारलेला आहे। भारतीय सशस्त्र दलांना श्रीलंकेत गोल्डन आऊल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। हे सर्व प्रश्न पॉईंट आहेत ते अगदी लेटेस्टमधले आहेत आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत। पुढील प्रश्न पाहूया। अलीकडेच कोणत्या देशाने भारतीयांचं हाच प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। CDS जनरल अनिल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली परिवर्तन चिंतन ही त्रिसेवा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली या ठिकाणी। पुढील प्रश्न पाहूया। अलीकडेच कोणत्या देशाचा खेळाडू कॉलिन मुनरोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, न्यूझीलंड। बघा पुढील प्रश्न पाहूया। अलीकडेच लिक्विड ऑक्सिजन क्युरोसिनवर चालणारे सेमी क्रायोजेनिक इंजिन कोण विकसित करत आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इस्रो। मग विद्यार्थी मित्रांनो, इस्रो तुम्हाला फुलफॉर्म माहीतच असेल। इस्रोचा फुलफॉर्म तुम्हाला यापूर्वी बऱ्याच वेळा सांगितलेला आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। याची स्थापना झाली 1969 रोजी। मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी। पुढील प्रश्न पाहूया। अलीकडेच L&T समूहाचे नवे अध्यक्ष कोण झालेले आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, R शंकर रमन। मग विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया। अलीकडेच मिखाईल मिशुस्टिन पुन्हा कोणत्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रशिया। बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही व्लादिमीर पुतिन आहेत ते कोण आहेत? तिथले राष्ट्राध्यक्ष आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे बघा, यापूर्वी राष्ट्राध्यक्ष पदाचं किंवा राष्ट्रपती पदाचं जे काही त्या ठिकाणी
वर्ष असायचं किंवा कालावधी असायचा तो 4 वर्षाचा असायचा. आता त्यांनी तो वाढवून किती केलेला आहे, हे 6 वर्षाचा केलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा लेटेस्ट पंतप्रधान 2024मध्ये कोणकोणते झाले ते पण या ठिकाणी एकदा रिव्हिजन करूया. शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल हे अल सबा हे कुवेतचे पंतप्रधान आहेत. लॉरेन्स होंग हे सिंगापूरचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत. अब्दुल फताह अल सिसी तिसऱ्यांदा इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. जुडिथ सुमिनवा तुलुका हे काँगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत. बघा पुढील प्रश्न पाहूया. नुकतेच भारतीय नौदलाचे कर्मचारी प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संजय बल्ला. बघा पुढील प्रश्न पाहूया. जपानच्या राजदूताने नुकतेच शांती स्मारकाचे उद्घाटन कोठे केलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नागालँड. विद्यार्थी मित्रांनो बघा लेटेस्ट नागालँड घडामोडी 2024 लगेच आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी पहा नागालँडमध्ये हॉर्निबल फेस्टिवल 2023 साजरा केला गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी नागालँडच्या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केलेलं आहे. आधारशी जोडलेली जन्म नोंदणी सुरू करणारे नागालँड हे ईशान्येकडील पहिले राज्य ठरलेलं आहे. बघा पुढील प्रश्न पाहूया. हवेतून CO2 काढणारा जगातील सर्वात मोठा प्लांट कोठे सुरू करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आइसलँड. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडे सोनाई रुपाई वन्यजीव हे चर्चेतील अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम. मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लेटेस्ट आसाम घडामोडी 2024 लगेच आपण या ठिकाणी पाहूया. पंतप्रधान मोदींनी आसाममधील जोरहाट येथे लोचित बोरफुकनच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केलेलं आहे. पंतप्रधान मोदींनी आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणाऱ्या सेला बोगद्याचे उद्घाटन केलेलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी गुवाहाटी येथे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन केलेलं आहे. हा पण पॉईंट अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा पुढील प्रश्न पाहूया. संगीत सिमन यांचे नुकतेच निधन झाले असून ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चित्रपट निर्माते आहेत. बघा पुढील प्रश्न पाहूया. तणावपूर्ण संबंधांमध्ये कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर अलीकडे भारतात आलेले आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मालदीव. बघा लेटेस्ट मालदीव घडामोडी 2024 लगेच आपण या ठिकाणी पाहूया. मालदीवने भारतासोबतचा हायड्रोग्राफिक सर्वे करार संपवणार आहे. भारत मालदीवमध्ये सैनिकांऐवजी तांत्रिक कर्मचारी पाठवणार आहे. रिलायन्स जिओ मालदीवला हाय स्पीड ऑप्टिकल फायबर केबल जोडण्याच्या संबंधित काम करणार आहे. मालदीवमध्ये आशिया सर्फिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आलेली होती. पुढील प्रश्न पाहूया. नुकतेच इफ्कोच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दिलीप संघानी. नुकताच कोणता देश UNचा सदस्य होण्यासाठी पात्र ठरलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पॅलेस्टाईन. ड्रोन दीदी योजनेसाठी कोणासोबत भागीदारी करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महिंद्रा. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील लोककला आणि आदिवासी परंपरा दर्शविणारे स्वदेश हे प्रदर्शन नुकतेच कोठे आयोजित करण्यात आलेले आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्नाचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, आपण पुढील लेक्चर पुढील काही प्रश्नांसोबत पाहूया. डेली लेक्चर्स पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करायचा आहे.